सख्यांपेक्षा परके बरे. अरे अरुण, पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय. आप्पांना कधी आणू तुझ्याकडे, की तू येऊन घेऊन जाशील त्यांना? अरे दादा, एक प्रॉब्लेम झालाय. रवीनाच्या भावाने आमचं काश्मीर टूरचं बुकिंग केलं, तेही पुढच्या आठवड्यातच आहे. त्यामुळे सॉरी, मी आप्पांना नेऊ शकत नाही. अरुणने असं म्हटल्यावर संतापाची एक तिडीक सतीशच्या डोक्यातनं गेली. अरे पण तुला विचारूनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना. त्यालाही आता 3 महिने होऊन गेलेत आणि तू मला आत्ता सांगतोय जमणार नाही म्हणून. तेही मी विचारल्यावर. आता मला सांग, मी आप्पांना कुठे ठेवायचं? दादा, तुला माहितीच आहे रवीनाचा स्वभाव कसा आहे. तिने एकदा ठरवलं की ब्रह्मदेवसुद्धा तिच्या प्लॅनमध्ये दखल देऊ शकत नाही. तेव्हा प्लीज माझ्या घरात भांडण लावू नकोस. राहिला आता आप्पांचा प्रश्न, तर तू रेश्माला विचार. ती इथेच असणार आहे आणि तिचं घरही खूप मोठं आहे. अरे पण तेवढ्यातच फोन कट झाला. सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहिलं. अरुणचं हे नेहमीचंच झालं होतं. लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही. खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका. पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मांडलंच नाही. 2 वर्षापूर्वी आई कॅन्सरने वारली, पण तिच्या आजारपणात एकही पैशांची मदत त्याने सतीशला केली नाही. मागील वर्षात आप्पांना हार्ट अटॅक आला, पण एखाद्या परक्या माणसासारखं हॉस्पिटलमध्ये आप्पांना भेटण्या येण्याव्यतिरिक्त त्याने काही केलं नाही. अरुणने आप्पांना रेश्माकडे ठेवायला सांगितलं होतं, पण रेश्माबद्दलही सतीश साशंकच होता. रेश्मा एक नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती. आई असताना ती आईशी गोड गोड बोलून भारी भारी साड्या आणि गिफ्ट उकळवायची. परिस्थिती उत्तम असतानाही नवऱ्याला बिझनेससाठी पाहिजेत असं सांगून तिने आईवडिलांकडून 10-12 लाख रुपये नक्कीच घेतले होते. पण परत देण्याचं तर तिने कधी नावही काढलं नाही. संबंध बिघडू नये म्हणून सतीशही काही बोलला नाही. पण त्याच्या बायकोला भारतीला हे सर्व काही माहिती होतं. तिची कुरकुर चालू असायची. सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा. आई गेली तसा रेश्माचा भाऊ, वडील, वहिनीमधील इंटरेस्ट संपला होता. त्याने साशंक मनानेच रेश्माला फोन लावला. अगं रेश्मा, आम्ही युरोप टूरला जातोय. 15 दिवसांसाठी आपण घेऊन येऊ का तुझ्याकडे? अरे दादा, माझी नणंद येते बाळणपणासाठी माझ्याकडे. मला सांग, मी तिच्याकडे लक्ष देऊ की आप्पांकडे? अगं पण तुझं घर चांगलंच मोठं आहे. आप्पा कुठेही सामावून जातील. नको बाबा, त्यांना परत अटॅक आला तर मी कुठे शोधत बसू डॉक्टर? त्यापेक्षा तू एक काम कर, त्यांना 15-20 दिवसांकरता एखादा वृद्धाश्रमात ठेवून दे. सगळेच प्रश्न मिटतील. रेश्मा, अगं आपण 3 भाऊ बहीण असताना त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं बरं दिसेल का? मग तू बघ बाबा, काय करायचं ते. आय ॲम हेल्पलेस. तिनेही फोन कट केला. घरी आल्यावर त्याला भारतीने आप्पांची काय सोय लावली ते विचारलं. सतीशने तिला सकाळी भावा बहिणींशी झालेला संवाद सांगितला. अपेक्षेप्रमाणे ती भडकली. आपण काय ठेका घेतलाय का आप्पांना सांभाळायचा? या दोघांची काहीच जबाबदारी नाही का? तिचंही म्हणणं योग्यच होतं. मोठा मुलगा या नात्याने सतीशने आईवडिलांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती. अगोदर आईनंतर आप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधी बाहेर जाता येत नव्हतं. कोणीतरी एक घरी लागायचंच. यावेळी अरुणने आप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूर बुकिंग केलं होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते. सहलीचे सगळे पैसे भरून झाले होते आणि आज अचानक अरुणने नकार दिला होता. ते ऐकून भारती रडायलाच लागली आणि तिच्या तोंडचा पट्टा सुरू झाला. सतीशने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्याला निक्षून सांगितलं, मला काही सांगू नका. काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचंच. आप्पांना नातेवाईकांकडून सगळ्या घडामोडी कळल्या. ते सतीशला म्हणाले, अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय? राहीन ना मी एकटा, जा तुम्ही सगळे. असं कसं म्हणतात आप्पा? तुम्हाला एकतर अटॅक येऊन गेलाय. तुमचा BP आणि शुगर नेहमी कमी जास्त होत असतात. कसं सोडायचं तुम्हाला एकटं? सतीश खरं बोलत होता, त्यामुळे आप्पा चूप बसले. टूरला निघायला आता फक्त 3 दिवस उरले होते, पण मार्ग निघत नव्हता. सतीशचं टेन्शन वाढतच होतं. त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहिले. शेवटी स्वतःचीच टूर कॅन्सल करून भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला. भारती संतापणार होती. शिवाय 2 लाखांचं नुकसानही होणार होतं, पण त्याला काही इलाज नव्हता. शेवटी त्याने निर्णय पक्का केला. भारतीला फोन करून त्याची कल्पना दिली. ती तर रडायलाच लागली.
पण त्याने समजवण्याच्या फंदात न पडता फोन कट केला. मग ड्रायव्हरला फोन करून तयार राहायला सांगितलं आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला. गाडी ट्रॅव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली. खूप टेन्शनमध्ये दिसत आहेत साहेब, त्याच्या ड्रायव्हरने मोहनने विचारलं. सतीशने सर्व घटना त्याला सांगितली. ती ऐकल्यावर तो म्हणाला, अहो मग टूर कशाला कॅन्सल करताय साहेब? मी माझ्या घरी घेऊन जातो आप्पांना. नको नको, कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास? आप्पांचं फार बघावं लागतं. त्यांच्या औषधाच्या खाण्यापिण्याच्या वेळा बघाव्या लागतात. अहो त्यात काय एवढं, आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना. त्यांचीही बायपास झाली, ते तुम्हालाही माहितीच आहे. शिवाय माझे वडील आप्पांना चांगलं ओळखतात. दोघांची चांगली दोस्ती पण होईल बघा. ते काही नाही, मी आप्पांना घेऊन जाणार. एका ड्रायव्हरच्या घरी आप्पांना ठेवावं हे सतीशला काही रुचेना. पण त्याचा आग्रह पाहून त्याने आप्पांना विचारायचं ठरवलं. ठीक आहे, चल गाडी फिरव. आपण आप्पांनाच विचारू. ते तयार झाले तर माझी काही हरकत नाही. तेव्हा मोहन खुश झाला. घरी येऊन त्याने आप्पांना विचारलं. आप्पांचा चेहरा खुलला. ते म्हणाले, मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे. मोहनने लगेच घरी फोन लावला. बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला, सगळे तयार आहेत. आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे. टूरच्या दिवशी मोहन आप्पांना घेऊन त्यांच्या घरी गेला. नंतर त्याने सतीश आणि त्याच्या कुटुंबाला विमानतळावर सोडलं. निरोप घेताना सतीशला त्याने आश्वासन दिलं, काळजी करू नका साहेब, आप्पा अगदी सुखरूप राहतील माझ्याकडे. टूरमध्ये असतानाही सतीश आप्पांना फोन करून विचारत होता. त्यांचं एकच उत्तर असायचं, काळजी करू नको, मी मजेत आहे. 16व्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमानतळावर गेला. सतीशने आप्पांची चौकशी केली. अगदी मजेत आहेत आप्पा. खूप धमाल केली त्या दोघं म्हाताऱ्यांनी. मोहन हसत हसत सांगत होता. रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे. मग दिवसभर पत्ते आणि बुद्धिबळ खेळायचे. मग संध्याकाळी एखाद्या मंदिरात कीर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चौकात बसून गप्पा मारायचे. 3 दिवसांपूर्वी आप्पांना थोडा ताप आला होता. शुगरही थोडी वाढली होती. मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आता एकदम ओके आहेत. आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी. एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना. आजारपणामुळे त्यांचा पाहुणचार राहून गेलाय. अरे आता कशाला हवाय तो पाहुणचार? इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे का? असं काय करता साहेब? आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचाराशिवाय कसं सोडायचं? आणि हे मी सांभाळलं असं म्हणू नका. मी काहीही फारसं केलं नाही. आप्पा व्यवस्थित राहिले. बरं बुवा, नाही म्हणत. सतीशने माघार घेतली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पा घरी आले. ते आनंदी दिसत होते. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्यात पॅन्ट शर्टचे कापड, टॉवेल, टोपी होते. ते पाहून सतीश मोहनला म्हणाला, अरे याची काय गरज होती? मोहन म्हणाला, नाही कशी साहेब, आप्पांना काय तसं पाठवायचं होतं? तेवढ्यात भारतीने त्याला आत बोलवलं आणि म्हणाली, अहो त्याचे उपकार ठेवू नका, 5-10 हजार देऊन टाका त्याला. सतीशलाही ते पटलं. मोहनकडे जाऊन त्याने 10 हजारांच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या. मोहनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मग त्या नोटा सतीशच्या खिशात कोंबत म्हणाला, हे काय साहेब? अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेतं का? आणि हो, पुढे कधीही असा प्रसंग आला तर आप्पांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं. सतीशला गहिवरून आलं. त्याने मोहनला घट्ट मिठी मारली. 3-4 दिवसांनी अरुण आणि रेश्माचा फोन आला. टूर कॅन्सल केली की आप्पांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते. सतीश एकच वाक्य बोलला, मला माझा खरा भाऊ भेटला. त्याने आप्पांना व्यवस्थित सांभाळलं. ही कथा दीपक तांबोळी सरांची आहे. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.